बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, विविध औद्योगिक कारखाने यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरलं जातं। या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 1 मे पासून तब्बल 1000 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे। अगोदरच खाद्यतेलाचे दर वाढल्यानं खर्चात वाढ झालेल्या हॉटेल आणि खाद्य उत्पादक व्यावसायिकांमध्ये आता सिलेंडर दर वाढीमुळे प्रचंड नाराजी पसरली आहे। 2068 रुपयांना मिळणारं सिलेंडर आता 3048 रुपयांना घ्यावं लागणार आहे। त्यामुळे खाद्यपदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता आहे। घरगुती कारणाशिवाय इतर सर्व ठिकाणी व्यावसायिक सिलेंडरचा वापर केला जातोय। विशेषतः हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी, खाद्यपदार्थ उत्पादक आणि औद्योगिक क्षेत्रात सिलेंडरची मोठी गरज भासते। गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं व्यावसायिक हतबल झाले आहेत। गॅस कंपन्यांकडे विनंती करून हात जोडून एखाद दुसरा व्यावसायिक सिलेंडर कसं तरी मिळवण्याचा प्रयत्न हॉटेल व्यावसायिक करतायत। त्यातच आता 1 मे पासून सिलेंडरच्या दरात सुमारे 1000 रुपयांची मोठी वाढ झाल्यानं हॉटेल आणि विविध वस्तू उत्पादकांचा खर्च प्रचंड वाढलाय। अगोदरच खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाल्यानं उत्पादक व्यावसायिक अस्वस्थ आहेत। त्यातच सुमारे 1000 रुपयांनी गॅस सिलेंडर महागल्यानं व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठा दणका बसलाय। गॅसचे दर वाढलेले आहेत। हे जवळजवळ 1000 रुपयांनी दर वाढलेले आहेत। तर एवढे दर वाढलेत की आता परवडना। धंदा कसा करायचा, कसा धंदा। आता हे जर दर वाढले तर पदार्थ दर वाढावा पाहिजे। पदार्थाचे दर जे वाढले तर गिऱ्हाईक होईल की नाही शंका आहे। त्यामुळे गव्हर्नमेंटने, शासनाने याच्यावर काय त्याचं अंमलबजावणी करायला पाहिजे। मोठमोठ्या हॉटेलपासून ते स्वीट मार्ट उत्पादनांपर्यंत आणि औद्योगिक क्षेत्रात कमर्शियल सिलेंडरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। खाद्यतेलाच्या दरात झालेली वाढ आणि आता व्यावसायिक सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादकांना आपल्या खाद्यपदार्थांचे आणि वस्तूंचे दर वाढवल्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे।